नमस्कार, मी प्रज्ञा माने चौलकर आणि आपण ऐकत आहात करिअर गप्पा. मला असं वाटतं की माझी खूप पूर्वी म्हणजे अगदी लहानपणापासून माझी बहुतेक मानसशास्त्र या विषयाकडे ओढ निर्माण झाली होती असं मला वाटतं. कारण मला लहानपणी असं विचार करायला आवडायचं की एखाद्याच्या मनात आता काय चालू असेल आणि मी विचार करायचे त्या पद्धतीने. आणि बहुतेक मी 5वीत वगैरे होते ज्या वेळेला मी रात्र आरंभ नावाचा एक मराठी चित्रपट पाहिला. आणि मला वाटतं तो मराठीतला पहिला सायको थ्रिलर चित्रपट असावा. दिलीप प्रभावळकरांनी त्यात मुख्य भूमिका केलेली. अँड द मूव्ही वॉज अबाउट डिसोसिएटिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर. त्यावेळेला पहिल्यांदा माझी मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञ या प्रोफेशन्सबरोबर माझी ओळख झालेली. अर्थात मी जे बोलते ते अगदीच जेव्हा गुगल आपल्याकडे नव्हतं त्यावेळेचा काळ मी म्हणते. सो त्या काळात ऑफकोर्स मला असं वाटलं की अरे हे छान आहेत ही दोन प्रोफेशन्स, आपण याचा विचार करू शकतो पुढे. आणि मी 5वी ते 7वी या 2 वर्षांमध्ये माझ्या शाळेच्या लायब्ररीमध्ये जितकी मिळतील जितकी असतील तितकी मानसशास्त्रावरची पुस्तकं वाचून काढली. आणि आय थिंक बाय एंड ऑफ दॅट इयर म्हणजे मी 7वीत असताना मी पक्क केलं की मला मानसतज्ञ व्हायचं आहे. मुळातच ओढा जो होता माझा तो क्लिनिकल गोष्टींकडे होता. म्हणजे एखादा मानसिक त्रास, एखादा मानसिक रोग तो बरा कसा होईल, तो बरा कसा केला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी माझ्या शिक्षणाकडे नेहमी पाहत गेले. आणि त्यामुळे क्लिनिकल सायकोलॉजी हे आपसुकच माझं क्षेत्र स्वतःचं बनत गेलं. आज इतकी वर्ष झाली आहेत, म्हणजे आज 8 वर्ष झाली मला प्रॅक्टिस सुरू करून. त्याच्या अगोदर इतकी वर्ष झाली जेव्हा मी शिक्षण घेत होते या विषयांमधलं. आणि आय थिंक आय हॅव नॉट रिग्रेटेड इट इवन फॉर अ मिनिट माय डिसिजन. सो आय थिंक आय एम व्हेरी हॅपी विथ दिस पार्ट. एकंदरीत प्रोफेशनल सुरुवात म्हणजे अशाच पद्धतीने होत गेली की आपल्याला या फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा कोणाला तरी आपण आपली मदत देऊ शकतो किंवा एखादा आधार देऊ शकतो किंवा अजून काही नाही तर हौसला देऊ शकतो. आय थिंक या गोष्टी ज्या होत्या त्या खूप पर्टिक्युलरली डोक्यामध्ये असायच्या. मे बी हा एक पैलू असावा की जर आपल्याला कोणाला तरी मदत करता आली तर आय थिंक दॅट मेक्स युअर लाईफ बेटर. हा एक खूप सुरुवातीपासून कदाचित एक काय म्हणू शकतो, ही शिकवण नेहमी होती आईवडिलांकडून आलेली. त्यामुळे आय थिंक दॅट रिअली हेल्प मी टू ॲक्च्युली थिंक लाईक ॲज अ सायकोलॉजी ऑफ माय करिअर. सध्याचं माझं जे काम आहे ते आय एम वर्किंग विथ डिफरंट हॉस्पिटल्स ॲज अ कन्सल्टिंग सायकोलॉजिस्ट. किंवा आता मी थोडंफार स्वतःची प्रॅक्टिसही सुरू केलेली आहे, त्यामुळे स्वतःचेही पेशंट असतात. आणि बेसिकली आय लव्ह टू वर्क इन दिस हॉस्पिटल सेटिंग्स. म्हणजे वेगवेगळे आजार आहेत, म्हणजे डिप्रेशन, बायपोलर किंवा स्किझोफ्रेनियासारखे आजार आहेत किंवा अगदी साधारण सामाजिक, मानसिक किंवा इतर कुठल्याही फील्डशी रिलेटेड ज्या काही समस्या असतात आणि ज्याच्यामुळे कुठेतरी माणसाला असं वाटतं की अरे मला एकट्याला ह्यातून जर बाहेर पडता येत नाही आहे. आणि अशा पद्धतीच्याही केसेस असतात की ज्यात लाईक देर इज नो व्हेरी पर्टिक्युलर सिम्पटम ऑर अ डिसऑर्डर, डायग्नोसेबल डिसऑर्डर, बट देन जस्ट बिकॉज मानसिकरित्या काहीतरी त्रास होतो हे जेव्हा लोकांना कळतं, जाणवतं, त्यावेळेला जनरली काही काही केसेस येतात समोर. सो आय बेसिकली लव्ह वर्किंग विथ सच सेटिंग्स. या व्यतिरिक्त मी पॉक्सोशी रिलेटेड ज्या असतात केसेस त्याही बघते. म्हणजे लहान मुला किंवा मुलींचे ज्या रेप केसेस असतात. सो आय ऑलवेज प्रिफर गिविंग माय टाईम अँड माय एक्सपर्टीज टू healing process of such children. आणि येस, आय थिंक करंटली आय मेक शुअर दॅट आय वर्क विथ ऑल द एज ग्रुप्स. कारण म्हणजे लहान मुलांशी जेव्हा इंटरॅक्ट करतो तेव्हा एक वेगळी त्यांची एनर्जी येते. किंवा जेव्हा म्हाताऱ्या माणसांशी आपण इंटरॅक्ट करतो तेव्हा काहीतरी शिकायला मिळतं खूप छान. सो आय थिंक आय जस्ट लव्ह वर्किंग विथ ऑल द एज ग्रुप्स, बट पर्टिक्युलरली हॉस्पिटल सेटिंग आय फील इट्स like more dear and near to me. जेव्हा तुम्हाला मानसतज्ञ म्हणून किंवा कन्सल्टिंग सायकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा तुम्हाला काम करायचं असतं तेव्हा
तुम्हाला तुमचं BA आणि तुमचं मास्टर्स हे तुम्हाला क्लिनिकल किंवा काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये करायला लागतं. त्याही नंतर त्या पलीकडे तुम्हाला MPhil इन क्लिनिकल सायकोलॉजी करायला लागतं इफ यू वॉन्ट टू वर्क ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. त्या पलीकडे यू कॅन ऑलवेज डू युअर डॉक्टरेट डिग्री इन सायकोलॉजी. आय थिंक या सगळ्याबरोबर आता सध्याचा काय ट्रेंड चालू आहे, कुठली थेरपी जास्त वापरात आहे किंवा कुठल्या थेरपीमध्ये तुम्हाला जास्त काम करायला आवडेल हे जाणून घेणं किंवा एक ओव्हरऑल ट्रेंड बरोबर थोड्याफार का होईना गोष्टी बदलत राहणं, नवीन काहीतरी शिकत राहणं, या गोष्टी आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मी जेव्हा जसं मी मगाशी म्हटलं की मी पॉक्सो केसेस बरोबर काम करते आणि तेव्हा मला लक्षात आलं की ट्रॉमा ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि जे लहान मुली आहेत, लहान मुलं आहेत आणि ते जेव्हा लैंगिक शोषणातून जातात तेव्हा सगळ्यात जास्त देअर फ्युचर इज ॲट स्टेक. सो तो ट्रॉमा मी घालवण्यासाठी नाही म्हणणार अगदीच, पण निगेटिव्हमधून न्यूट्रलवर येण्यासाठी काही ट्रॉमा थेरपीज आहेत. सो मी स्वतः EMDR ही एक ट्रॉमा थेरपी आहे ती शिकले. त्या व्यतिरिक्त मी म्हणजे तुम्ही योगशास्त्राच्या मदतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीचा ट्रॉमा कसा कमी करू शकता, या काही गोष्टींकडे मी लक्ष द्यायला सुरुवात केली आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू माझ्या सेशनमध्ये मी रोवायला सुरुवात करत गेले. सो आय थिंक यू हॅव टू बी व्हेरी मच अपडेटेड विथ द ट्रेंड अँड विथ द सोशल सर्कमस्टन्सेस अराउंड. सो ही एक खूप मोठी गोष्ट आय थिंक आहे जी शिकायची गरज आहे अपार्ट फ्रॉम टेकिंग युअर प्रोफेशनल एज्युकेशन. कन्सल्टिंग सायकोलॉजिस्ट होण्यासाठी किंवा होताना किंवा यशस्वी सायकोलॉजिस्ट होताना आय थिंक 3 सगळ्यात मुख्य स्किल्स आहेत की जी तुम्हाला डेफिनेटली अंगी बाळगायला लागतात. एक म्हणजे एम्पथी. म्हणजे एम्पथी आणि सिम्पथी हे खूप जवळपास वाटणारे शब्द आहेत, पण सिम्पथी इज बेसिकली जेव्हा आपल्याला कोणाची तरी कीव वाटते, एखाद्याची वाईट अवस्था बघून, एखाद्याची वाईट कंडिशन बघून, सिच्युएशन बघून आपल्याला वाईट वाटतं त्या व्यक्तीबद्दल, तिथे सिम्पथी येते. बट वेन इट कम्स टू एम्पथी, आय थिंक यू कॅन अंडरस्टँड दॅट पर्सन्स सिच्युएशन बेटर अँड यू कॅन ॲक्च्युली पुट युअर फूट इन दॅट पर्सन्स शू. ही जी एक भावना असते की मला कळतंय किंवा मला समजू शकते मी की त्या व्यक्तीला आता काय वाटतंय किंवा तो व्यक्ती आता कुठल्या सिच्युएशनमधून जातोय, हे समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो एम्पॅथी इज डेफिनेटली द फर्स्ट थिंग. सेकंडली नॉन जजमेंटल, बिंग नॉन जजमेंटल. म्हणजे जर तुम्ही समोरच्याला, ऑफकोर्स ॲट द बॅक ऑफ द माइंड क्लिनिकली तुम्हाला काही काही गोष्टी जज करायच्या असतात, पण एका माणसाला तुम्हाला जज करायचं नाही आहे. कारण प्रत्येक माणसाची जडणघडण वेगळी असते, प्रत्येक माणसाचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस वेगवेगळे असतात किंवा त्याच्या मागचे संस्कार वेगवेगळे असतात, त्याने वाचलेली पुस्तकं वेगवेगळी असतात, तो एक वेगवेगळ्या एक्सपिरियन्सेसमधून गेलेला असतो. सो या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर वी नीड टू बी व्हेरी मच नॉन जजमेंटल वेन इट कम्स टू बीइंग अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल. आणि या व्यतिरिक्त तिसरं जे स्किल आहे दॅट इज गुड कम्युनिकेशन स्किल. आणि वेन आय से कम्युनिकेशन स्किल, ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या पेशंटशी बोलता आलं पाहिजे, पण त्याही व्यतिरिक्त तुम्हाला चांगलं आणि उत्तम ऐकता आलं पाहिजे. कारण म्हणजे आपल्याला रोज 1000 माणसं भेटतात की जी आपल्याला ॲडवाईस सांगायला बसलेली असतात. सो तुम्हाला सांगायला भरपूर लोक आहेत, पण तुमचं ऐकायला कोणी नाही आहे. आणि हा कान क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा कन्सल्टिंग सायकोलॉजिस्टला व्हायला लागतं. दॅट ॲटलिस्ट यू टॉक अबाउट वॉट एव्हर दॅट यू आर गोईंग थ्रू ऑर वेंट आउट. जे मनात खतखततंय, जे वाटतंय, जे इतके वर्ष ज्याची दलदल साचली आहे, ते कुठेतरी तुम्ही बाहेर काढा किंवा तुम्ही बोलून मोकळे व्हा. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमचं कम्युनिकेशन, इट्स नॉट ओनली इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बट युअर लिसनिंग स्किल्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. त्या व्यतिरिक्त ऑफकोर्स देर इज टीम वर्क विच यू हॅव टू डेव्हलप. कारण तुम्हाला आणि सायकॅट्रिस्टनं एकत्र काम करायला लागतं किंवा इतर वेगवेगळे पैलू असतात तुमच्या कुठल्या तरी केसला. कधी कधी पोलिसांबरोबर टायअप्स असतात, कधी कधी कुठल्या वकिलाबरोबर मिळून काम करायला लागतं. सो आय थिंक इट्स ऑल अबाउट हाऊ यू आर इन दॅट टीम वर्क. त्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मी ज्या गोष्टीबद्दल बोलेन ते म्हणजे पेशन्स. प्रचंड पेशन्स तुम्हाला लागतात.
ओके. आय मीन आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे म्हणून तुमचे ते पेशन्स. बट कधी-कधी असं होतं की तुमची आणि त्या व्यक्तीची मूल्य खूप उलटी आहेत. म्हणजे खूप विरोधाभासी आहेत किंवा एखाद्या व्यक्तीने मे बी जग पाहिलंच नाही आहे जसं तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळे कुठेही संकुचित असून आपल्याला चालत नाही. तुम्हाला तुमचा दृष्टिकोन जितका व्यापक करता येईल तितकं करण्याची गरज असते. ती व्यक्ती जे काही सांगते आहे, ते ऐकून घेण्याची तयारी आणि त्यावर काम करण्याची तयारी असणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो पेशन्स आय थिंक बाय द टाईम यू ॲक्च्युली जम्प इन दिस फील्ड तुमच्यामध्ये हळूहळू येत जातो, डेव्हलप होत जातो. पण ती पहिल्या ज्या 3-4 गोष्टी मी म्हटलं किंवा या कुठेतरी स्वतः डेव्हलप करण्याच्या गोष्टी आहेत. सो आय थिंक दीज आर द स्किल्स विच यू रिअली नीड, विच यू रिअली रिक्वायर इफ यू रिअली वॉन्ट टू बी अ गुड सायकोलॉजिस्ट. या क्षेत्रात काम करताना मला वाटतं पहिली गोष्ट सगळ्यात जी महत्त्वाची लक्षात ठेवायला लागते आपल्याला ती म्हणजे जस्ट बीइंग ओपन टू एक्सपिरियन्सेस. वेगवेगळे अनुभव तुम्हाला येणार आहेत आणि ते गाठीशी बांधून तुम्हाला तुमची पुढची वाटचाल करायची आहे. हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक केस तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असते. प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी घेऊन येत असतो. सो यू ऑल्वेज नीड टू बी ओपन टू एक्सपिरियन्सेस. आव्हानं पाहायची झाली तर तसं पाहायला गेलं तर एखादी मेडिको लीगल केस असते. ती तुम्हाला काहीतरी एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू देऊन जाते. सो त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात. मग त्या इतरांशी कोऑर्डिनेट करणं असेल किंवा सो कॉल्ड एखादी मोठी केस असेल कुठलीतरी, की ज्याच्यामध्ये तुम्ही सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करताय. अशी आव्हानं वेगवेगळी येतातच. त्या व्यतिरिक्त कधीतरी एखादा पेशंट सेक्शुअली तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो. सो दॅट कॅन बी वन सिच्युएशन किंवा एखादी व्यक्ती इमोशनली तुम्हाला अटॅच्ड होऊन जाते किंवा तुमच्यावर डिपेंडंट व्हायला लागते हळूहळू. सो वेळीच या गोष्टी ज्या असतात त्या सावरणं आणि हळुवारपणे हाताळणं, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या व्यतिरिक्त आय थिंक जेव्हा मी पॉक्सो केसेसमध्ये काम केलं आहे, तेव्हा एक वेगळे अ, अनुभव मला आले आहेत किंवा त्यावेळेला वेगळी आव्हानं आली असं मी म्हणेन. कारण प्रत्येक मुलगी तिचं ते कोवळं वय आणि सडनली यू नो दॅट पर्सन फील्स की मी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही आणि तो विश्वास निर्माण करणं, आपण तेवढं अप्रोचेबल राहणं, समोरच्या व्यक्तीला आपल्याशी काहीतरी शेअर करावंसं वाटेल, हा एक कॉन्फिडन्स त्या व्यक्तीमध्ये निर्माण करणं, आय थिंक हे खूप मोठे चॅलेंजेस आहेत मला वाटतं. बट आय थिंक इट्स जस्ट दॅट यू नीड टू बी व्हेरी पेशंट विथ दॅट पर्सन आणि यू नीड टू बी ॲब्सोल्युटली नॉन जजमेंटल, की बाबा ठीक आहे, तुला हे असं वाटतंय का? हरकत नाही. सो कुठेतरी या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत ॲज अ सायकोलॉजिस्ट. आणि लाईफ लेसन्स असं जर अगदीच म्हणायचं असेल तर आय वूड जस्ट से दॅट जस्ट बी ओपन टू लर्न. म्हणजे तुम्ही इथे आहात हे तुम्ही फक्त शिकायला आहात आणि आय थिंक म्हणूनच कदाचित लाईक यू नो तुम्ही कितीही चांगले सायकोलॉजिस्ट व्हा, तुम्ही कितीही चांगला डॉक्टर व्हा. आय थिंक बिकॉज यू आर ऑलवेज रेडी टू लर्न, दॅट्स वाय इट इज ऑलवेज कॉल्ड एज प्रॅक्टिस. And I think practice makes everyone perfect. So I think just keep on practicing lot of things, keep on trying lot of things. There are some trial and errors. कधी कधी ते सफल होतात, कधी कधी नाही होत. डोंट बी सॅड अबाउट इट, डोंट बी गिल्टी अबाउट इट. म्हणजे कधी कधी अशा काही काही केसेस होतात की जिथे एखादा पेशंट जो लाईक यू नो तुम्ही त्याला पाहताय मागचे काही महिने आणि सडनली यू गेट अ न्यूज की त्या पेशंटने सुसाईड केलं आहे. सो इनिशियली असं व्हायचं की मला खूप टेन्शन यायचं त्या गोष्टींचं की मी चांगलं काही काम करू शकले नाही आहे का त्या व्यक्तीबद्दल. बट समटाईम्स यू नीड टू अंडरस्टँड दॅट यू कांट बी सो क्रिटिकल अबाउट युअर सेल्फ. तुम्ही इतकं स्वतःला त्या गोष्टीमुळे त्रास करून न घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जितकं तुमच्याकडून बेस्ट होईल, तुमचे 100% तुम्ही देताय त्या पेशंटला. पण बाकी म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत. यू आर नॉट गॉड अपॅरेंटली. सो नॉट एव्हरीथिंग इज इन युअर कंट्रोल. सो कुठेतरी हे समजून घेणं आय थिंक हेही एक स्वतःत एक आव्हान आहे ऑलरेडी. आणि अशा बऱ्याच केसेस असतात, अशा बऱ्याच केसेस होतात की जिथे यू फील की अरे माझीच परीक्षा घेतली जाते की काय इथे.
आणि त्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण खरे उतरतो म्हणजे वेन यू नो दॅट यू हॅव गिवन युअर बेस्ट इन दॅट सिच्युएशन, आय थिंक तुम्हाला आपोआप तुमच्या कामाचे पर्क्स मिळत जातात. करिअर मंत्र असं जर अगदीच म्हणायचं झालं तर मी इतकंच सांगेन की तुम्हाला स्वतःला तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवता आलं पाहिजे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची आणि तितकीच क्लिष्ट गोष्ट आहे खरं तर. कारण इव्होल्युशनरीली अगदी बघायचं झालं तर माणूस हा पहिला त्याचा थ्रेट पाहतो कुठल्याही सिच्युएशनमध्ये. सो जनरली हे जे निगेटिव्ह विचार असतात ते आपोआप मनात येतात. पण पॉझिटिव्ह विचार जे असतात ते आपल्याला आणायला लागतात किंवा ते कल्टिवेट करायला लागतात. मी जर दिवसभरातून 15 पेशंट्स पाहते आहे कंटिन्युअसली, डिप्रेशन किंवा स्किझोफ्रेनिया किंवा एनिथिंग असे काहीतरी आजार आहेत फॉर एक्झाम्पल, तर ॲट दी एंड ऑफ द डे माझी स्वतःची एनर्जी खूप ड्रेन होईल. अर्थात म्हणजे त्यात काहीच ना नाही आहे, होईलच. पण मग माझी स्वतःची काळजी मला कशी घ्यायची आहे, ह्याचं उत्तर शोधणं स्वतःसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो फॉर एक्झाम्पल मी अगदी म्हणजे एक केस सांगते की मी जेव्हा पहिल्यांदा माझी पॉक्सो केस हाताळलेली तेव्हा माझ्यासमोर जी मुलगी होती ती 11 वर्षाची होती आणि तिच्यावर 4 वर्ष तिच्या स्वतःच्या सख्ख्या बायोलॉजिकल बापाने तिच्यावर बलात्कार केलेला. आणि माझ्यासाठी हे खूपच धक्कादायक होतं. माझ्यासाठी हे पचवणं की असं काहीतरी असू शकतं हे पचवणं माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होतं. मी समहाव म्हणजे मी त्या मुलीसमोर आय ऑलवेज ट्राईड टू बी हर प्रोटेक्टर किंवा लाईक की ती मला दीदी हाक मारायची आणि आय ऑलवेज मेड शुअर दॅट की शी इज इन अ बेटर मूड. म्हणजे मी तिला भेटायला गेली आणि ती रडत जरी असली आय विल मेक शुअर की मी निघेन तेव्हा ती ॲटलिस्ट मे बी नॉट स्माइलिंग बट ॲटलिस्ट शी इज इन अ न्यूट्रल मूड. सो आय टूक हर केअर लाईक माय ओन चाइल्ड ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी कुठेतरी विसरले मला स्वतःला जपायला. थोड्या दिवसांनी मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि मला लक्षात आलं की आपल्याला काहीतरी थोडंसं विचित्र व्हायला लागलं आहे आता. सो आय मेट डॉक्टर आणि मला डॉक्टरनी सांगितलं की हे आम्हाला ब्रॉन्कायटिस अस्थमासारखं काहीतरी वाटतं आहे. आय वॉज लाईक ठीक आहे. म्हणजे चेस्ट एक्सरे झाला किंवा बाकीच्या काही गोष्टी बघितल्या डॉक्टरांनी आणि मी औषधांवर आले ब्रॉन्कायटिस अस्थमाच्या. 2 महिने गेले तरीही मला काहीच बरं वाटत नव्हतं आणि सडनली आय जस्ट हॅपन टू लाईक आय यूज टू फील सो सफोकेटेड. आय यूज टू फील लाईक मला श्वासच घेता येत नाही असं वाटायचं किंवा इतकं हेवीनेस वाटायचा चेस्टवर की ॲज इफ कोणीतरी दगड ठेवला आहे छातीवर आपल्या इतकं ते सफोकेट व्हायचं. आणि सडनली आय समहाव आय स्पोक टू माय सायकॅट्रिस्ट की सर असं काहीतरी होतं आहे मला आणि ही इज लाईक आणि त्याने मला एक एन्झायटिक लिहून दिली अँड आय एम लाईक सर सो ही इज लाईक यू आर सफरिंग फ्रॉम एन्झायटी. दिस इज नथिंग बट अ पॅनिक आय वोंट से अटॅक बट दोज आर पॅनिक सिम्टम्स. आणि देन आय ॲक्च्युली ट्राईड टू चेंज माय कम्प्लीट लाईफस्टाईल. सो रोज मी मॅरेथॉन ट्रेनिंग सुरू केलं. मी योगा करायला लागले. रोज माझा प्राणायाम करायला लागले. रोज थोडंसं काहीतरी छान म्युझिक ऐकायचं. कधीतरी एखादा डान्स करून बघायचा. कधीतरी एखादं चित्र काढायचं. सो या सगळ्या गोष्टी ज्या क्रिएटिव्ह आहेत त्या हळूहळू करायला मी सुरुवात केली. आणि मग कुठेतरी मला असं वाटायला लागलं की ओके नाव आय थिंक आय एम फीलिंग बेटर. सो आय थिंक स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे वेन यू आर इन सच अ प्रोफेशन. माझे गुरु डॉक्टर हरीश शेट्टी जे खूप लाईक ही इज अन इमिनंट सायकॅट्रिस्ट. त्यांनी मला एक हा मंत्र दिलेला आणि ते खूप कमी बोलतात. म्हणजे ते अगदी चोख जितक्याच तितकंच बोलतात तुमच्याशी. आणि त्याने मला एकाच वाक्यात माझ्या ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. ही सेड, "यू कॅन नॉट पोर इन टू अ मग इफ यू आर एम्प्टी." And I think that is the career mantra I really want to even give to anyone or everyone who's willing to be a clinical psychologist or a psychiatrist or any mental health professional. But always make sure that you are happy or you are contented at the end of the day.